बाबा उशीर लागतो. लगेच कशी काय शिजन ठेवली नाही तर तुम्ही नाही तर खा कच्चीच तशी. झालं सगळं कोळसा करून ठेवला माहिती. अरे कमी होता लई. तुला माहिती आहे का? जा नाही तर बडबड न करू उगीच. तू एक डोकं खातो माझं. काय म्हणती? जेवायचं तर जेवा नाही तर नका जेवू. मला काय करायचं. मी कसली भाजी करणार आहे तू आज? आज ना आंबट चुक्याची भाजी करणार. आंबट चुक्याची भाजी करणार का? हा अरे वा वा. सुरू कर. हा मग बघ आता आंबट चुक्याची भाजी करणार आहे इथं. आता आंबट चुक्याची भाजी चिरून घेत आई माई. भाजी चिरते आंबट चुक्याची. कोणाकोणाला आंबट चुक्याची भाजी आवडती सांगा भाऊ कमेंटमध्ये. माईने सगळं आंबट चुक्याची भाजी चिरून घेतलेली आहे चांगली बारीक. फोन आलता माई सकाळी कोणाचा? बीडून. हा तो म्हटला की माई भाजीला भारी बनवती. मी बघतो मोबाईलवर व्हिडिओ बघत असतो रोज माईची. म्हणतो तो हे बघ आम्हाला एक दिवस पण नाही बोलवलं जेवायला. भाजी धुते. तो म्हणतो एक पण दिवस नाही बोलवलं आम्हाला जेवायला. एवढं भाज्या करते आम्हाला एक डब्बा नाही करून दिला. जेवायला बोलवते तुला 10 रुपये. आता काय करून घेतलं माई तू? आता ही धुवून घेतली. स्वच्छ पाण्याने धुवून घेतली का? हा अजून एक पाणी. आणि धुवून घेतलेली आहे आंबट चुक्याची भाजी. 2 पाण्याने धुतली भाजी. 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. स्वच्छ. बघा किती छान पद्धतीने धुवून घेतलेली आहे आंबट चुक्याची भाजी. आता काय करायचं माई? शिजायची. काय करायचं? शिजवायची. शिजवायची का? मग तर माईने आता शिजवायला ठेवलेली भाजी. आंबट चुक्याची भाजी बघा शिजवायला ठेवलेली आहे. हे बघ याच्यात पाणी टाकायचं. टाकलं. आता काय केलं माई तू ते? हे बघ हे शेंगदाणे भिजून ठेवले. हा हरभऱ्याची डाळ भिजून ठेवली. हा मिरची रगडली कुटली. हे बघ हा लसूण टाकायचं आहे भाजी. लसूण टाकायचं. आता ते भाजीत टाकायचं का तुला हे सगळं? हा त्याच्यात टाकलेलं आहे. कशामध्ये? भाजी हे हा अरे मिरचीत. मिरचीत. बरं ठीक आहे. तर माईने आता याच्यामध्ये लसूण शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ भिजवून ठेवलेली आहे. आता ही भाजीत टाकणार आहे माई. बाबा उशीर लागतो. लगेच कशी काय शिजन ठेवली नाही तर तुम्ही शिजली ना? चल ना घे ना करायला. अरे नाही शिजली. दिसती का शिजलेली? त्याला गरगाटावं लागती. हा का? हे जेवानी पीठ लावावं लागतं त्याला. कसलं पीठ? डाळीचं. डाळीचं पीठ लावावं लागतं का? मग अजून ती ही तरी झाली का? तर मीच तुम्ही काय काय करतो? तुला झोपायचं. ए तिकडे जाऊन झोप बरं. तू मला वैताग नको देऊ. मला भाजी करू दे. नाही तर खा कच्चीच तशी. त्याला पीठ टाकावं लागतं. वरणासारखं घोटावं लागतं. चांगली शिजून द्यायची. बर काय येतं? मिळून येते भाजी शिजल्यावर पीठ लावल्यावर. बर बर ठीक आहे माई. हा हा शिजली. बंद केला गेला. कर पटकन चल भूक लागली. किती गिळगुळ करते का तू? हा माय खाली करायचं. रवीने हातायची पीठ टाकून. कसलं पीठ टाकायचं आता? घालून डाळीचं.
हळद टाकली, हळद. माईने याच्यात हळद टाकलेली आहे. हा छान जरा पीठ घ्यायचं आणि याच्यात काय टाकायचं अजून? डाळीचं. आता काय करू आली माई तू? अरे डाळीचं पीठ त्याच्यात टाकायचं, घोटायची आणि नंतर फोडणी द्यायची. बर. मिरची टाकायची. किती 2 चमचे डाळीचं पीठ घेतलं का? हा 2 चमचे? 2 चमचे घेतलं? हा बर, 2 चमचे ते डाळीचं पीठ घेतलेलं आहे माईने. काढून टाकायची. दम खांदार आहे हे गोठले याला डाळीच्या पिठाला. डाळीच पीठ हा कमी होते का काय करणार. डाळीच पीठ ह्याच्यात टाकून घेतलं. हांड्यात पाणी घेतो का आता घोटायची याला. तर आंबट चुकीची भाजी बघा कशी करायची. बाईने डाळीचं पीठ वगैरे टाकून आता याच्यामध्ये हिरवीने घोटून घेतलेलं आहे मस्तपैकी. अशा पद्धतीने आता बघा. घोटी ते बघा कशी करते माई. आता येते का कोणाला आंबट चुकीची भाजी? लवकर लवकर कमेंट मध्ये टाका. लाईक करा माईच्या भाजीला. किती छान भाजी करून दाखवली बघा तुम्हाला सगळ्यांना. गरम गरम भाजी है ना माई. हा चटका बसन बरं का माई. हळूच सांग माई. हे बघ पातेली ठेवलेली. पातेला ठेवलेले आता माईनी. परत तेल टाकायचं, तेल टाकायचं आहे, लसूण टाकायचं. लसूण टाकायचा. इकडे दिसत का? तिखटाचा जाळ नको बनू फक्त माई. नाही भाव तिला काढून ठेवायची. ती उलचिकत भाऊ टाकायची. काय टाकलं ते? लसूण टाकला, लसूण. लसूण टाकलेला आहे माईनी. हा. हे बघ आता जिरे टाकले. जिरे आहे का? माईने जिरे टाकलेले आता बघा. मोहरी टाकली. मोहरी टाकली. हा काय टाकती? हिंग टाकलं. हिंग टाकला माईनी. जळलं नाही. आणि तर कोळसा झालेला आहे सगळा. जाळून टाकलं माईने भाजी. लसूण जळालं. लसूण जाळलेला आहे माईने. हे बघ मिरची टाकते आता. आता मिरची टाकली बघा. आता जळालेल्या भाज्या खायच्या कामी वय ग माई. मग काढून टाकते बाबा. जिरे जरा जळाले. काढले. झालं सगळं कोळसा करून ठेवला माईने. काढले नाही का? मला वाटलंच कोळसा करणार मला आता. हा टाकू का जिरे आता? टाक. आता परत नवीन पद्धतीने भाजी करायला लागली माई. तर गॅस चालू ठेवलाय. हे बघ टाकली. टाक चल. परत जिरे टाकलेले आहे. हा परत मोहरी टाकलेली आहे. तिची बी टाकली. बरं आता माईने परत नवीन पद्धतीने भाजी बनवण्यास सुरुवात केलेली आहे. लसूण टाकते मी व्यवस्थित. आता परत लसूण टाकणार आहे. हे वाटलेलं. वाटलेला लसूण टाकणार आहे माई बघा. हे बघ हां टाक. टाकलेला आहे तर माईने वाटलेला लसूण चांगला हलवून घेतला माईने. आता माई फोडणी देणार आहे. भाजी टाकली. खतरनाक पद्धतीने फोडणी देणार आहे. तर चला बघूया. टाकू का भाजी? टाक टाक. भाजी टमाट माईने भाजी टाकलेली आहे. खतरनाक फोडणी बसलेली आहे. वास तर मस्त वास सुटलाय माई फोडणीचा. अख्ख्या महाराष्ट्रात तुझा वास गेला फोडणीचा. हा महाराष्ट्रात गेला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलेला आहे माईंनी बनवलेली भाजीचा वास. शेंगदाणे टाकायचे. तर माई आता बघा याच्यामध्ये शेंगदाणे टाकत आहे. आणि आणि हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे दोन्ही हे हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे टाकलेले आहेत माईने. हा तर अशा पद्धतीने ठीक आहे.
आंबट चुक्याची भाजी करतात. येते का कोणाला आंबट चुक्याची भाजी? आणि ते खातील. येते येते का? काय माहिती. माई हसलेली आहे इथं बघा. अशा पद्धतीने आंबट चुक्याची भाजी झालेली आहे आणि खतरनाक पद्धतीने आणि मस्त पद्धतीने आणि चविष्ट रुचकर मीठ काय टाकते, म्हणते ते मीठ. त्याला सगळं काय असेल ते. ए, मीठ. आणि मीठ खारट करून ठेवू नको फक्त माई भाजी. हा खरंच ते. तो थोडे अशा टाक. पद्धतीने इथं मीठ टाकलेलं आहे आणि भाजी थोड्या वेळातच तयार होईल आणि जेवणासाठी भाजी आणि भाकरी खूप चांगली लागणार आहे याच्यामध्ये आपल्याला. तो माईचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, कमेंट हा. करा हां. आणि तुम्ही पण भाजी करून खा, हटवून भाजी. अहो शेअर करा, आंबट चुकीची भाजी करून खा, दिवसभर झोपा काढा. टाकू. आणि चवीला उलशीक टाकावं लागते. अरे बापरे, लई माईने नाही भाजीमध्ये साखर टाकलेली आहे. मीठ कमी. पाक करून ठेवशी ना माई. अरे नाही ना, तू एक डोकं खातो माझं. मीठ कमी आहे भाजीला. माईने इथं पाक करून ठेवलेलं आहे आणि मीठ पण परत टाकलेलं आहे. खारट करून ठेवशील. नाही नाही, डबल मीठ टाकलं. अरे कमी होतं लई. तुला माहिती आहे का? जा नाही तर बडबड नको करू उगीच. मी दोनदा विचारलं काय करते तू. आता ही भाजी काढते ना याच्यात. काढू का नको पातीला दुसरी. नुसतं बसत ताट घ्यावं कशाला? जेवायला. कोणाला कोणाला जेवायचं? जेवायचं? कोणाला जेवायचं? हा? कोणाला जेवायचं? तुला अगं मी जेवलो मग कशीच नाही का. मग अशी कधी पोहे खाल्ले का जेवला? जेवायचं तर जेवा, नाही तर नका. काय म्हणती? जेवायचं तर जेवा, नाही तर नका जेवू. मला काय करायचं.